तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी चोखोबराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे। संत शिरोमणी चोखोबराय मंगळवेढा निवासी परम पावन विटेवरच्या मालकाचा अंतःकरण असणारे चोखोबराय। मंगळवेढ्याचे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरत असतो। माणूस ही माळ जोपर्यंत कार्यरत आहे या शरीरामध्ये त्यावेळेला एवढ्या आवेशात माणूस बोलत असतो, एवढे बंगले माझे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे अमकं पद आहे, माझ्याकडं एवढं मोठे माणसांचं बळ आहे, असं सगळं सांगत असतो। पण ज्या दिवशी आयुष्याचं माळ तुटत असती ना त्या दिवशी सगळा पसारा ठरतोय। माणसं तुझ्याकडं लाखो असतील, फक्त तुला पेटवायला येतील, उठवायला एक येत नाही। सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी। आणि का सोयरी भले भले, आणि का सोयरी भले भले, भले भले। सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरी भली भली, आणि का सोयरी भली भली, आणि का सोयरी भली भली। सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरी भली भली, आणि का सोयरी भली भली, आणि का सोयरी भली भली। हा सर्व पसारा आहे। मित्र गोत्रज विष्ट मित्र सजन सखे लाखो लोक तुला मानित असतील, पण सोडवण्यासाठी एकही येणार नाही, म्हणजे सगळा पसारा ठरतो। एक मला भेटला म्हणे, महाराज माझ्याकडे 5-5 कोटीचे 10 बंगले, तरी तुला पोरं छताव जाळणार नाहीत। आतापर्यंत कोणाच्याच पोरायनं जाळलं नाही, त्या अर्थी तुझेही जाळणार नाहीत। ते घर तू आहे तोपर्यंत लागेल, पण तू गेल्याच्या नंतर ते घर तुझ्यासाठी पसारा ठरेल। एक जण म्हणला, महाराज माझ्याकडे फार मोठं मंत्रीपद आहे, ते पद सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही। मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। तुझी खुर्ची सुद्धा तुझ्या सोबत फुकून देणार नाहीत, ते पसारा ठरेल, पसारा पसारा ठरेल। ते म्हणे, माझ्याकडं महाराज 5-50 क्विंटल सोनं, इतकं नसतंय, पण आमचं तरी काय दुकान जळतं जास्त म्हणायला। 5-50 क्विंटल आमच्याकडं सोनं आहे, ते पण काढून घेतील, भूषणे काढून घेतील, काही अंगावर ठेवत नाहीत। हेच सुद्धा तुझ्यासाठी पसारा ठरेल। 2 गोष्टी सोडून दिल्या तर विश्वातला प्रत्येक गोष्टी त्याच्यासाठी पसारा ठरतात। एक ब्रह्मांडाच्या मालकाचं केलेलं भजन, आणि दुसरं काम आहे आपण समाजाची केलेली सेवा, हे सत्कर्म। ह्या 2 गोष्टी फक्त सोबत येतात, बाकी सगळा पसारा ठरतो। विडाला विडाला विठाला 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 विठाला। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या हृदयस्थ श्रद्धेने केल्या जातं, त्याला श्राद्ध म्हणतात, आणि ते प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण तुम्हाला काय लावायचं तर लावा।
प्रथम वर्ष श्राद्ध स्वर्गीय बापूराव नामदेव गवळी दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. बऱ्यापैकी गोकुळातल्यासारखा उत्तुंग असा त्यांचा परिवार आहे. श्री पांडुरंग बापूराव गवळी हे त्यांचे सुपुत्र आहेत. फार दिवस गावात सरपंचपद, चेअरमनपद, साखर कारखान्याचं संचालकपद, खूप काळ या क्षेत्रामध्ये छोटेखानी राजकीय क्षेत्रात बऱ्यापैकी त्यांची वर्णी आहे असे पांडुरंगराव. आणि श्री अर्जुन बापूराव गवळी एक निष्ठावंत शेतकरी आहेत. काळ्या मातीची नाळ असलेलं हे गवळी कुटुंब ज्या स्वर्गीय बापूरावांनी एक गोडसं एखाद्या आधारवडासारखी कर्तव्याची, निष्ठेची, प्रेमाची, चातुर्याची ही छाया या कुटुंबावर त्यांची होती. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, त्यांना जावं लागलं. आपल्यातलं एक नाविन्यपूर्ण रत्न ज्याने आपल्याला मार्गाला लावलं, लहानाचं मोठं केलं, कर्तव्याचे डोस दिले, कर्तव्याचे पाडे दिले, एवढा मोठा व्यासंग आपल्याला ज्यांच्याकडनं प्राप्त झाला, अशी व्यक्ती आपल्यातनं निघून गेली. आपण त्यांना काय देऊ शकतो? पण त्यांच्या स्मृतीला उजाळा, त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती, या कर्तव्याला उजाळा द्यावा म्हणून हे प्रथम पुण्यस्मरण मोठ्या आदराने पांडुरंगराव आणि अर्जुनराव या सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेने केलेलं आहे. कारण आता काही जरी केलं तर स्वर्गीय बापूराव चित्राच्या व्यतिरिक्त दिसू शकत नाही. आळंदीतल्या मालकांनी गोडसं वाक्य खर्च केलं. कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखी नवरे उंडा पहावया, येथे नवरे उंडा पहावया, येथे नवरे उंडा पहावया. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखी नवरे उंडा पावया. कापूर विस्त्याच्या सानिध्यात गेला की ठाईची समाप्ती झाली जैशी. तसं याच्यातली आत्मज्योत मालवली रे मालवली की याचं प्रेतात रूपांतर होते. आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्याला ठाव मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा. आला प्रेत रूप शरीराचा भाव, प्रेत रूप शरीराचा भाव, आला प्रेत रूप शरीराचा भाव, आला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा. एकदा प्रेतात रूपांतर झालं की देहूतले मालक नमूद करतात की त्याला मशानात जागा आरक्षित आहे. मशानात नेलं की त्याची विल्हेवाट लावणं, त्याला शुद्ध शब्द आहे आपल्याकडे अंत्यविधी. बघा, अंत्यविधीचे प्रकार मी प्रत्येक या कीर्तनात सांगत असतो. पुराण, वेद आणि शास्त्र, ऋषीमुनी प्रणीत 3 प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारत देशात आहे. एक दहनविधी आहे, पेटवतात. एक दफनविधी आहे, मातीत टाकतात. आणि काही या भारत देशातल्या प्रांतामध्ये उतुंग भरलेल्या सरिता येतात, मोठमोठ्याल्या पवित्र गंगा येतात. त्या गंगेमध्ये त्या प्रेताला सोडतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. हे 3ही प्रकारचे अंत्यविधी पुराण मान्य आहेत. आणि जी गोष्ट पुराणाला मान्य आहे तीच गोष्ट वारकरी संप्रदाय स्वीकारतो. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारो. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी.
पहावे पुराणी विचारो रे पहावे पुराणी विचारो देहूतले मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, पुराणाला विचारा. वारकरी संप्रदायाने पुराण कंठस्थ केलेलं आहे. हे तिन्ही प्रकारचे अंत्यविधी पुराण मान्य आहेत. पाण्यात टाकलं तरी माती आहे, मातीत टाकलं तरी माती आहे, विस्तवात टाकलं तरी माती. आयुष्याचा दोरा तुटला की प्रेतात रूपांतर होतंय, आणि प्रेतात रूपांतर झालं रे झालं की मशानात नेतात. अंत्यविधी ठरलेला आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगते, कोणी नाही ती सांगा, कोणी नाही ते सांगाते, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाते, कोणी नाही ती सांगा. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगा, कोणी नाही ती सांगा. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती. मग मात्र शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. आयुष्याची माळ तुटली की काम सगळं संपत आहे. पुनश्च एकदा स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी बापूराव नामदेवराव गवळी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. मोठासा परिवार त्यांचा. 8 भाऊ आहेत, 9 बहिणी आहेत, 16 पुतणे आहेत. किती मोठा परिवार. आणि सगळी परिवारातली माणसं गुण्यागोविंदानं विभक्त जरी कुटुंब असेल तरी पण मोठ्या श्रद्धेनं एकमेकाच्या सुखद दुःखद वर्णीमध्ये वर्णी लावतात. असं एक सात्विक सदाचारी एकोप्यानं राहणारं कुटुंब स्वर्गीय बापूरावजींचं कुटुंब. त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद देतो, कारण रक्ताच्या नात्यावर प्रेम करणारी माणसं कोणासाठी तरी प्रेम करू शकतात. जी माणसं रक्ताच्या नात्यात प्रेम करू शकत नाहीत ती हरामखोर कोणाचीच नसतात. विठाला विठाला गोडसं कुटुंब आहे. पुनश्च त्या कुटुंबाला धन्यवाद देतो. तारखेच्या संदर्भात आमचे काय नाव तुमचं? सुनीलराव संपर्क करत होते. आदरणीय आमचे काळे सर संपर्क करत होते. शक्यतो इकडं बऱ्याच वेळेस काळे सरच फोन करत असतात कीर्तनाच्या बाबतीत. तेही हजर आहेत. सुनीलराव तुम्ही हजर आहेत. मृदंगाचार्य नंदू महाराज आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे लक्ष्मण महाराज आहेत. आमच्या बाजूचे श्रीराम महाराज आहेत ज्यांनी सुरुवात केली. संदीप महाराज आहेत आमचे गुरुजी. त्या दिवशी इनामगावला होते. पांडवगणचे फराटे गुरुजी सुद्धा आहेत. आणि बऱ्यापैकी याच गावातले पंचक्रोशीतले वारकरी मंडळ, छोटी छोटी विद्यार्थिनी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विनेकरी चोपदार आदी करून सर्व. आणि महाराज मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोड ज्ञानोबाराय तुकोबारायच्या या वशाचा व्यासंग ठेवून महाराष्ट्रभर धर्मप्रचार, धर्माची पताका खांद्यावर घेऊन फिरणारी बरेपैकी महाराज लोक येत आहेत. हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराज आहेत. अभिजित महाराज आहेत. आदरणीय आमचे वाल्हेकर महाराज आहेत. खूप दिवसापूर्वीचा परिचय आहे.
हो बापू या, तुम्ही बी पुढं बसा. उत्तम बापू बी आलेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे निगडे महाराज आहेत. बसा बापू बसा. या पंचकृषीतून आलेले या कुटुंबावर अतूट प्रेम करणारे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सर्वांना प्रेम करतो. आमचा निलेश बोरकर सुद्धा फार दुरून तिकून, निलेश भैया तिथून आलेत. एक दोन मित्र कंपनी घेऊन आलेत, त्यांनाही धन्यवाद. सोनवणे बापू सुद्धा आलेत. त्यांचे वडील फार मोठे परमार्थिक सोनवणे गुरुजी. सहस्रचंद्र दर्शन सोहळा केला त्यावेळेला मला आमंत्रित केलं तर बापूंनी. निघताना आता फोन केला तर काळे सर, ते कुठेतरी गावात होते पण आले. इथं बसलेल्या माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधकांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम करतो. मला सगळ्यांची नावं पाठ जरी नसली तरी माफ करा. सर्वांच्या चरणी दंडवत करतो. तुम्हा श्रोत्यांना सुद्धा प्रणाम करतो. राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, इवन माझा शेतकरी राजा म्हणजे 4 देवापैकी एक देव आहे शेतकरी राजा. त्या शेतकरी राजाला सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला. माझ्यासोबत आदरणीय तनपुरे महाराज सुद्धा आले. त्यांना पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. काय भगवंताची कृपा असती. साधं व्यक्तिमत्व, खूप साधं ते. ज्ञानेश्वरी पाठ ज्ञानेश्वरी. महाराष्ट्रभर फिरतो. कधी कधी एखाद्या वेळेस गडबडीत हरिपाठ म्हणायला गेला, सकाळी आंघोळ करताना ती एखादं कडवं चुकतं. त्यावेळेस त्यांची आठवण होती, ज्ञानेश्वरी कशी पाठ केली असेल. काय भगवंताची कृपा असते. एखाद्याचा पिंड असतो. महाराजही आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. तुटला आयुष्याचा दोरा. काही चार्वाकांनी प्रश्न केला श्रुतीला, कारण श्रुती ही आध्यात्मिक लोकांना बोलू शकते. श्रुती म्हणजे वेदाची कीळ. ही परमार्थातल्या आधरीव लोकांना बोलू शकते. चार्वाकांची काय मायवेली परमार्थातल्या लोकांना बोलायला. त्या भडव्याची हिंमत असते का नालायकायची. चार्वाक म्हणजे हरामखोर असते. चार्वाक कोणाला म्हणायचं महाराज? जन्माला आपल्यात येते, आपल्यासारखे कपडे घालतेत, आपल्यासारखं बोलतेत, आपल्यासारखंच खातेत आणि आपलेच वाभाडे काढतेत. या हरामखोरायला चार्वाक म्हणतात. विठाला विठाला. मग या चार्वाकांची काय हिंमत आहे अधिकारी लोकांना विचारायला? श्रुतीला विचारायची पण ताकद नाही. पण एक भिन्न प्रकारे चार्वाक म्हणजे विशुद्ध प्रकारे. या महाराजजी विठाला 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 विठाला. कोण टाका नाही इथे टाका. विठाला 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 पण योग लागला चार्वाकाचा आणि श्रुतीला भेटण्याकरता चार्वाक गेले. त्या चार्वाकाने श्रुतीला प्रणाम केला. तशी चार्वाक लय भडवे असतात, तोंड चोपडे असतात. चार्वाक जवळ जाण्यासाठी नाक घासतील, पाया पडतील, गोंडा घोळतील, अशी नालायक असतील चार्वाक. मग श्रुतीच्या पुढं लोटांगण घातलं तर श्रुतीला वाटलं चार्वाक म्हणजे लय गोड आहेत का. चार्वाकांना विचारलं, काय रे दादांनो? काही नाही श्रुती माते, आमचा एक प्रश्न आहे की मंगळवेढ्याच्या मालकांनी एक अभंग केलाय, तुटला आयुष्याचा दोरा. मग आयुष्याची माळ ही प्रत्येकाची तुटती का ग? श्रुतीनं सांगितलं 7 लोक सोडून दिले तर सगळ्याची तुटती. चार्वाकाने दुसरा प्रश्न केला. दुसरा, ज्याच्याकडे जास्त पैसे, यमाल जर पैसे दिले तर पहा किती नालायक असते चार्वाक. श्रुतीनं सांगितलं ज्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येते. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली खासदारकीला फॉर्म भरायला? 13-12 खासदार होता येते गुरुजी. 13-12 अशा 7 कोटी चौकटी
त्याला दुपारी 2:18 दक्षिणेच्या मालकानं आपटू आणलंय. तर मग तितके पैसे आपल्या जो आहेत का फक्त याचा विचार करा, कानं उघडून विचार करा. आपण त्याच्या एका चौकटी इतके पण श्रीमंत नाहीत. कारण 22.5 क्विंटलाची एक चौकट, अशा 7 कोटी चौकटी. तर त्याच्या जर आयुष्याची माळ तुटत असेल तर 10-5 एकर कांद्यावाल्यानं उगच कांदे फिरवायचे नाही पातील धरून. आपल्याला ते यम कांद्यानंच आणील, आपली काय ताकद नाही. म्हणजे जर पैशावाल्याला जे गर्व असतो का गंडल असतं का, हे कधीच फुटून गेले. म्हणजे पैशावाल्याला सुद्धा यम भेट नाही. श्रुतीनं सांगितलं यम ऐकत नाही रे कोणाचं, नाही त्या यमाशी करुणा. त्याला दया नाही, मया नाही, क्षमा नाही, काही नाही. ते लहान पाहत नाही, मोठा पाहत नाही, समाजाच्या गरजेचा पाहत नाही, याच्या वाचून कोणाचं तरी राहिलंय हे सुद्धा पाहत नाही. पैठणचे मालक गोड सांगतात, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. नेमकं जन्माला आलेलं लेकरू काळे गुरुजी, त्याला माय कळत नाही, त्याला बाप कळत नाही, त्याची आजी कळत नाही, आजोबा कळत नाही. ज्यानं आईच्या पोटातून सुखरूप बाहेर काढलं तो वैद्य डॉक्टर कळत नाही महाराज. त्याला शिवी देता येत नाही, त्याला संपत्ती कळत नाही, आपलं तुपलं कळत नाही. काय दोष आहे त्या लेकराचा? पण त्याचं आयुष्य संपल्याच्या नंतर यमाला त्याच्यासाठी सुद्धा दया नाही, नाही दया, नाही त्या यमाशी करुणा. मग हा चारवाक यमाकडे गेला. यमानं सांगितलं, काय रे, काय काय? चारवाक म्हणला, यम दादा विचारायला आलोय. काल परवा तुम्ही जन्माला आलेल्या लेकराला मारलंय आणि एका ठिकाणी लेकरू जिवंत ठेवलं आणि त्याची माय मारली. कोणाला पाजायचं लेकरू? यम म्हणला, ए चारवाका, गोळ्या संपल्या काय तुझ्या मूर्खा? मी मारलं म्हणतो, सगळी लोक म्हणते ती यमान नेलं. अरे यम हा पंढरपुरातल्या मालकाचा नौकर आहे आणि मालकानं जे सांगितलं ते मी काम करतोय. माझ्या अंगावर गर्दा टाकायचं काम करू नकोस. कोणाची आज्ञा असती संपवायची? मालकाची. सगळी आज्ञा त्याची. मी बोलतो तुम्ही ऐकता. कोणाची ताकद आहे? देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुकोन, दयाचे भजन चुकोन तू, दयाचे भजन चुकोन. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. ह्या सगळ्या गोष्टीची क्रिया, दळणवळण क्रिया चालवणारा पंढरीतला मालक आहे. 2 मिनिटापूर्वी ऊन होतं, आता सावली पडली. किती पुस्तकं वाचल्या ऊन पडन आणि किती गाडीभर पुस्तकं वाचल्यावर लगेच सावली पडन. आपल्या हातात आहे का महाराज? ते मालकाच्या हातात आहे.
वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे 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 सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 ऐसा तू या सगळ्या क्रिया त्याच्या कृपेने चालतात. यमानं सांगितलं मी त्याचा नौकर आहे, मालकानं सांगितलेलं काम मी ऐकत राहतोय. किती मोठ्या माणसाची माळ तुटते पुरावा ऐका. एक व्यक्ती एका व्यक्तीच्या दर्शनाकरता गेली. हा दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. वारकरी संप्रदायाचा दंडक हे पाया पडणं हे आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे. पण भंगिऱ्याच्या नाही, भडव्यांच्या नाही, हरामखोरांच्या नाही, पांचटांच्या नाही, निष्ठावंताच्या पाया पडायचं. संप्रदायाचा दंडक आहे म्हणजे कोण्या भंगिऱ्याच्या पडायचं का? हे पाया कोणाच्या बी नाही पडलं पाहिजे. त्या हरामखोरानं केलेलं पाप सगळं डोक्यात येत असते आणि त्यानं सगळं आपलं इचकून जात असते. म्हणून पाया पडत असताना विचार करून पडलं पाहिजे, कोणाच्या नाही पडायचं. आचरणशील आहे का, सात्विकता आहे का, तात्विकता आहे का, गाथा पाठे पण वागतो किती चांगलं, ज्ञानेश्वरी पाठे पण वागतो किती चांगलं. या संप्रदायात देखाव्यापेक्षा कर्तव्याला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे. मग त्याचं आचरण गोड आहे, त्याला एकही अभंग पाठ नसू द्या, त्याला फक्त रामकृष्ण हरी म्हणता येऊ द्या आणि गळ्यात तुळशीची कंठी असू द्या आणि त्याचं आचरण गोड असलं पाहिजे, त्याचं दर्शन घ्यायचं. पण इथं जी व्यक्ती पाय पडली, ज्या व्यक्तीच्या पाय पडली ती व्यक्ती इतकी मोठी आहे की विश्वात त्याच्यासारखा तपस्वी जगात कोणी जन्माला आला नाही. तितका मोठा तपस्वी कोणीच नाही. हे गिरगावच्या बाळूनं सांगावं मग तुम्ही ऐकावं, इतक्या पुरतं नका. कधी कधी घरी गेल्यावर खपक्या मोबाईल इचकी जाण, त्याच्यावर पाहत जा जरा, पुराण पाहत जा. भंगिऱ्याला चॅटिंग करता करता आयुष्य चाललंय तुमचं. बघा जा ते पुराण, बघा जा, लक्षात येईल तुमच्या तो किती मोठा तपस्वी महात्मा आहे. आणि त्या तपस्वीचं दर्शन घेतलं, काय रे मला स्वर्ग पाहिजे, होट महाराज ते वापस जायचं, 4-2 दिवसाला पुन्हा यायचं आणि पाय धरायचं. काय रे मला स्वर्ग पाहिजे, होट. ते तपस्वीच होतं. अहो 2-4 अभंग पाठ असणार कोणाला गुचे द्याले, तर ते जगातला 1 नंबरचा तपस्वी म्हणले होते. साधा असेल का ते बापू, काय असेल ते तपस्वी, किती मोठा असेल, चला होट म्हणे होट. पण शेवटी त्या तपस्वीलाच थोडंसं दया आली आणि 5-25 दर्शन झाल्यावर महाराज या दर्शन घेणाऱ्याची अशी कंबर धरली आणि संदेशवरी फेकला, चल मर म्हणला स्वर्गात. पण स्वर्गाच्या अलीकडे एक पायरी असती, ती पायरी म्हणजे यम धर्माचं डोकं. स्वर्गात तसं जाता येत नाही.
स्वर्गाची शेवटची वरची जी पायरी आहे का ती यमाच्या डोक्यावर पाय देऊन जावं लागते. म्हणून तर मालक म्हणले जगा काळ खाय जगा काळ खाय अभी माथा दिला पाय अभी माथा दिला पाय अभी माथा दिला पाय आणि माथा दिला पाय ओ जगा आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला हे जगाकाळ खाय आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला पुढं पुढं सरका, लोकांना जागा द्या इकडे, नुसतं येण्यासाठी तरी जागा द्या. जगा काळ खाय. महाराज, जी माणसं काळाला जिंकू शकतात तीच माणसं स्वर्गात जाऊ शकतात, बाकीची नाही. उत्तानपाद राजांचे सुपुत्र ध्रुव नावाचे राजे झाले, नंतर राज्य केलं ध्रुवांनी. पण ध्रुव अगोदर वारकरी आहेत, नामधारक आहेत ध्रुव. ध्रुवासारख्या बालकाला या विश्वातल्या 2 नंबरच्या भजनेची कृपा झाली. जगात 1 नंबरचे भजन करणारे कोण? भगवान शिवशंकर. भजन परंपरा तिथून आली. आणि शिवशंकरांनी सोबत घेतलेला त्यांच्या पश्चात भजन्या नारद, मग तुंबर वेगळे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. किंवा नारद तुंबर सांब गायन करी. इथं शंकराचं नाव 3ऱ्या नंबरला आहे, नारदाचं नाव 1 नंबरला. गुरुजी 1 नंबरचे भजने नारद, वारकरी आहेत नारद. आणि अशा वारकऱ्याचा वरद हस्तो ध्रुवाला लाभला. राज्य नकोय म्हटले, निघाले स्वर्गाला. जा म्हणले, जा स्वर्गाला. स्वर्गाच्या अलीकडे पोचल्याच्या नंतर यमधर्माने पाद्यपूजा केली ध्रुवाची आणि मान खाली वाकेली. म्हणे मला स्वर्गात देवानं पाठिले. यमधर्मानं सांगितलं ह्या पायरीवर पाय दिल्याशिवाय पलीकडे जाताच येत नाही. मग काही वेळापुरतं भजन करणारा जर ध्रुव यमाच्या डोक्यावर पाय देऊ शकतो, तर विश्वहारी भजनानं ढवळून काढलेली तुकोबर आहे कुठं जाऊ शकतात? काय ताकद आहे अष्टादश संतांची, काय मोठी ताकद आहे. संदेश फेकलं. पहिल्या मुद्द्यावर या कमरेला धरला असं आणि एखादा पक्ष भिरकारल्यानेच वरी फेकलं, पण ती पायरी अडवली. ए चल, तुला स्वर्गात येता येत नाही. आता स्वर्गात जाची योग्यता नाही, कारण फेकणाऱ्याची जरी ताकद असेल पण जाणाऱ्याची योग्यता नाही ना तिथं. कसं जावं? नाही येऊ दिलं. ते वरून बोंबललं, महाराज वर्ष येऊ देत नाहीत, थांब, काळजी करू नको, दुसरा स्वर्ग तिथं तयार करतो. एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, दुसरा स्वर्ग तयार केला. त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र. किती तपस्वी सांगू तुम्हाला. विश्वामित्राचं महर्षी वशिष्ठाचं कधीच जमलं नाही. मला वाटतं तेव्हापासूनच एकूण एकाची चेष्टा करतात लोक. हे महाराज म्हणतो त्याला काय येतंय, तो महाराज म्हणतो याला काय येतंय. कोणालाच काय येत नाहीत. आपण सगळे ज्ञानोबर आहेत, तुकोबरायचे भिकारी आहेत. विठाला 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 त्याच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खाणारी माणसं आपण कशाला दुसऱ्याची वाभाडे काढायची? योग्यता तरी काय, पात्रता तरी काय? मला कीर्तन सोडल्यावर कांदे काढायला तरी बलितान का तुम्ही? उचलते का कांद्याचे पोतडे मला? त्याच्यामुळं कांदे काढायच्या तरी लायकीचं आहे का बाळ्या, आहे का नाही? मग मुकाट्यानं ज्ञानोबर आहे तुकोबरायचं भजन करतो बाळ्या, येडेवानी करू नकोस.
आकाशाची पोकळी त्याला खाली टाकू लागली. विश्वामित्रांनी सांगितलं, "ए, खाली येऊ द्यायचा नाही." आता ते विश्वामित्राचा दरार आहे. वरी यमधर्म जाऊ देत नाही शेवटच्या पायरीतून, आणि विश्वामित्राच्या दराऱ्याने त्याला खाली येता येत नाही. ते म्हणलं, स्वर्ग नाही मृत्यूलोक नाही, मधात लटकलो. काळजी करू नको म्हणले, दुसरी सृष्टी तयार केली. तो प्रतिसृष्टी करत आहे की नाही तनपुरे बुवा? दुसरी सृष्टी तयार केली. किती तपस्वी विश्वामित्राला एके दिवशी भेटण्यासाठी गेले. तसे नाही गेले, कुऱ्हाड घेऊनच गेले, फरची कुऱ्हाड. विश्वामित्र वशिष्ठांना भेटण्यासाठी विश्वामित्र गेले. संध्याकाळची वेळ होती. आता रातच्या कशाला घरात घुसायचं म्हणून पर्णकुटीच्या बाहेर थांबले. पण ते दोघं जागीच होते, पती पत्नी, महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या पत्नी. काय आता बसले असतील गप्पा करीत. कुऱ्हाड घेऊनच गेले ते. पत्नीने विचारलं, मालक एक बोलू? काय ग? मालक, तुमच्यासोबत फिरत असताना सप्तऋषी पाहिले, या ब्रह्मांडातले नामधारक पाहिले, तपस्वी पाहिले, योगी पाहिले, सिद्ध पाहिले, अनुरागी पाहिले, जपी पाहिले, तपी पाहिले. पण एक विचारू का मालक, या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये सर्वात तपस्वी कोण मोठा? सर्वात तपस्वी कोण? कोण तपस्वी? महाराज असं पत्नीच्या मुखातून ऐकल्याबरोबर वशिष्ठांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि तोंडातून एक शब्द पडला, प्रिये, प्रिये. या विश्वातला तपस्वी विश्वामित्रा इतकी तपश्चर्या कोणाचीच नाही. विश्वामित्रा एवढी तपस्या नाही. कशासाठी कुऱ्हाड आणली होती तनपुरे बुवा? बुवा, मला नाव लक्षात येईल, अभिजित महाराज. जी कुऱ्हाड अशी खाली ठेवती का अभिजित बुवा, तिचं पाणी झालं, पाणी पाणी. लोहायाम द्रव्येषु स्थितः जलास्तो. तेच पाणी उजव्या हातावर घेतलं आणि संकल्प सोडला. ब्रह्मर्षी होता. त्या दिवशी वशिष्ठाला पदवी जगातल्या 1 नंबरच्या तपस्व्याने दिली. आपण ब्रह्मर्षी होता. आणि उदात्त अंतकरणाने डोळे भरून आलते. डोळ्यातलं पाणी उजव्या हातात घेतलं आणि विश्वामित्राला पदवी देऊन टाकली. आपण राजर्षी होता. काय हे एकोप आहे महाराज. दृष्टांत संपला. दुसरा स्वर्ग तयार केला. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या पदव्या पुसल्या जात नाहीत. बराटे गुरुजी, वाह वाह, क्या बात है, क्या बात है, वाह. ह्या पदव्या प्राप्त होतात. किती अधिकारी लोक असतील निलेश? आता आहेत का? आपण किती पाठांतर केल्यावर यायच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू आपण? किती किती किती. एक जण म्हणला, मोठाले मनी म्या जपू जपू बारीक केले. तो मनी बारीक केले ना, आऊ थांबताना धुरा बारीक केलास. तो हा जप करणं म्हणजे मुंगळ्यानं खालून वरी जाणं, वरून खाली येणं. देवाला आवडतो का तू हा सोंबळ्या जप? अरे जितका रामकृष्ण हरीचा जप करू तू का सोंबळ्या, तितकं वागाव बी चांगलं लागतंय. नाही तर झाडावरी मुंगळा करियर धारा, झाडावरी मुंगळा करियर धारा, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या. मुंगळ्याला काही धंदाच नाही. खालून शेंड्यावून खाली बोंबलत, झाडाच्या बुडाला खाली बोंबलत आणि खालून बुडावून पुन्हा शेंड्याला. म्हणजे फार जप करतो म्हणजे तू शहाणा आहे का? तू वागतो किती चांगलं याच्यावर महत्व आहे. वागण्याला किंमत असते, वागण्याला. आपण नाही त्यांच्या बरोबरीला बसू शकत. महाराज, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद, एकमेकांना पदव्या द्यायची ताकद, हे पदव्या जगातला कोणी व्यक्ती पुसू शकत नाही. एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा थांबता आलं नाही. त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटलीच. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्या